विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे 10वीचा साथीदार. आज आपण पहिला व्हिडिओ बनवतो आहे आणि पहिला व्हिडिओ आपण गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित, जुनं बीजगणित या विषयावर बनवतो आहे. या विषयातील पहिलं प्रकरण जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरणांचं आहे. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला 9वीमध्ये झालेल्या 2 चलातील रेषीय समीकरणांची उजळणी घेणार आहोत. आज आपण त्या प्रकरणाची उजळणी घेऊ. तर सुरुवातीला आपण रेषीय समीकरणाचे जे सामान्य रूप आहे ते कसं असतं ते पाहू. ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे एक रेषीय 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ए आणि बी हे कधीसुद्धा एकाच वेळी 0 नसतात. तर मित्रांनो, अजून आपण काही एक रेषीय 2 चलातील रेषीय समीकरणांची उदाहरण बघू. 4m अधिक 3n इज इक्वल टू म्हणजे बरोबर 12. यामध्ये आपण 12 जर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं तर 4m अधिक 3n वजा 12 बरोबर 0. बरोबर 0 आलं म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आलं. मग मित्रांनो सांगा, 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि 2x अधिक y बरोबर 13 हे 2 चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहेत का? एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय? एक सामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय? ज्यामध्ये आपण 2 समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो आणि चलनाचा लोप करून आपण समीकरण सोडवतो, त्यालाच एक सामायिक रेषीय समीकरणे असं म्हणतात. आपण याचं उदाहरणाच्या माध्यमातून हे समजावून घेऊ. आपल्याकडं उदाहरण आहे 3x अधिक 2y बरोबर 29 हे उदाहरण समीकरण आहे. एक आहे 5x वजा y बरोबर 18 हे समीकरण 2 आहे. तर पहिल्यांदा आपण समीकरण 2ला 2 न गुणू. काय येईल तर 10x वजा 2y बरोबर 36 हे समीकरण 3 होईल आपलं. आता समीकरण 1 अधिक समीकरण 3 करू. समीकरण 1 काय आहे? 3x अधिक 2y बरोबर 29 अधिक हे समीकरण 3 इथे घेतलं. 10x वजा 2y बरोबर 36 यांची आपण जर बेरीज केली तर 10 आणि 3 13x होतील, अधिक 2y वजा 2y कॅन्सल होईल. 29 आणि 36 यांची बेरीज येईल 65. म्हणजे काय येईल? 13x बरोबर 65. x बरोबर 65 हे गुणिले 13 तिकडे आल्यावर भागिले होईल. काय येईल? x बरोबर 5. आता ही xची जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवायची आपल्याला. 3 गुणिले 5 ही xची किंमत ठेवली, अधिक 2y बरोबर 29. म्हणजे काय येईल? 2y बरोबर 29, 3×5 15, इकडं अधिक आहे ते इकडं वजा होईल, बरोबर 29 वजा 15 बरोबर 14. y बरोबर 14 भागिले 2 म्हणजे काय येईल? y बरोबर 7. याची उकल काय झाली? xy बरोबर 5,7. ही झाली रीत पहिली. आता आपण रीत दुसऱ्या पद्धतीने हे उदाहरण सोडवू. आता समीकरण 2 वरून y ची किंमत काढू. काय येते समीकरण 2 वरून y ची किंमत? y इथं वजा आहे ते या बाजूला नेऊ आणि इकडचा 18 इकडं आणू. y इकडं वजा आहे ते तिकडं अधिक होईल, इकडचा अधिक आहे ते तिकडं वजा होईल. y बरोबर 5x वजा 18 हे समीकरण 3 म्हणू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे? 3x अधिक 2y बरोबर 29 आहे. y च्या ठिकाणी ही y ची किंमत आपण ठेवली. 3x अधिक 3x अधिक 2 10x वजा 18 दुने 36 बरोबर 29. 10 आणि 3 13x बरोबर 29, इकडे 36 वजा तिकडे गेल्यानंतर अधिक होईल. 13x बरोबर 65. मग x बरोबर 65 भागिले 13, x बरोबर 5.
ही एक्सची किंमत परत समीकरण 1 मध्ये ठेवली, पुन्हा तसं झालं. 3x वजा 2y बरोबर 29. 3 गुणिले 5 एक्सची किंमत ठेवली, अधिक 2y बरोबर 29. 15 अधिक 2y बरोबर 29. 2y बरोबर 29. हे 15 अधिक तिकडे गेल्यानंतर वजा होईल. 2y बरोबर 14. y बरोबर 14. इकडं 2 गुणिले आहे, इकडे नंतर भागिले होईल. 2 14. yची किंमत आली 7. म्हणजेच xy बरोबर 5,7 ही झाली या समीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही वेगळ्या पद्धतीचं एक उदाहरण बघू, म्हणजे ज्याच्यामध्ये चल तेच असतं. म्हणजे जे 2 रेषीय समीकरणं दिलेली असतात त्यांची चल तीच असतात, परंतु सहगुणकांची अदलाबदल केलेली असते. मग अशी उदाहरणं जी आहेत, अशी समीकरणं जी आहेत ती कशी सोडवायची आपण या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. आपण उदाहरणादाखल एक समीकरण इथं 2 घेतलेले आहेत. 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 501. हे समीकरण 1 आणि 2 मांडले. बघा इथं 99x आहे, 101y आहे. इथं अदलाबदल झाली. xच्या सहगुणकाला 101, yचा सहगुणकाला 99. मग आता हे समीकरणं अशी कशी सोडवायची, तर पहिल्यांदा या 2 समीकरणांची बेरीज करून घेऊ. 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक दुसरं समीकरण त्याच्या खाली लिहून घेतलं आपण, 101x अधिक 99y बरोबर 501. यांची बेरीज करू. 99 अधिक 101 बरोबर 200x अधिक 99y अधिक 101y किती झालं 200y बरोबर या दोघांची बेरीज 1000 आली. या दोन्हीमध्ये आपल्याला समान काय दिसतं, तर 200 बाहेर काढून घेतलं किंवा पूर्ण समीकरणाला जर 200 भागलं तर काय येईल, याला 200 भागलं तर x येईल, याला 200 भागितलं तर y येईल बरोबर. 1000ला 200 भागलं तर 5 येईल, म्हणजे x अधिक y बरोबर 5. हे आलं समीकरण 3. आता समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करू. ही जी 2 समीकरणं आहेत त्यांची आपण वजाबाकी करायची. आपण समीकरणं लिहून घेतली. वजाबाकी करताना जी दुसरं समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात हे आपल्याला माहिती आहे. तर आपण यांची चिन्ह बदलून घेऊ. 101 काय अधिक आहे ते वजा करून घेतलं, 99 काय अधिक आहे ते वजा करून घेतलं, 501 काय अधिक आहे ते वजा करून घेतलं. या दोघांची बेरीज वजाबाकी कशी करायची असते, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. दोन्हीमध्ये मोठं काय 101 आहे ते याच्यामधून 99 वजा केलं, 2 आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा दिलं, 2 वजा 2x यांची वजाबाकी केली, काय आली 2 आली. मोठी संख्या 101 आहे ते अधिक आहे त्याचं चिन्ह दिलं. याच्यामध्ये मोठी संख्या 501 आहे त्याच्यामधून 499 वजा केलं, काय आलं 2 आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे ते दिलं, म्हणजे समीकरण आपल्याला काय मिळालं, वजा x वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2. याच्यात याला 2 भागलं तर काय आलं 2x अधिक y बरोबर वजा 1. हे समीकरण 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची आपण बेरीज करू. बेरीज केल्यानंतर काय आलं, x अधिक y बरोबर 5 वजा x अधिक y बरोबर वजा 1. यांची बेरीज केली, अधिक x वजा x निघून जाईल, y अधिक y बरोबर 2y, 5 वजा 1 बरोबर 4 आलं, 2y बरोबर 4, y बरोबर 4. या 2 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले होईल, y बरोबर 2 आलं. आता yची ही किंमत आहे ती समीकरण 3 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 5, x अधिक y ची किंमत ठेवली 2 बरोबर 5, x बरोबर 5 वजा 2 x माफ करा y बरोबर आलं 3. म्हणून याची उकल काय झाली, x y बरोबर माफ करा इथं x बरोबर 3 आलं, म्हणजे x y बरोबर आलं 3 2. मित्रांनो, हे तुमच्या अभ्यासासाठी जी उदाहरणं दिलेली आहेत
हे तुम्ही सोडवा आणि याची जी उत्तरं आहेत, याचे जे उकले आहेत, कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.